साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इकडे जो पंकज आहे तो निरूपाकडे पैसे मागायला गेलेला असतो आणि तेव्हा सत्या त्याला म्हणत असतो, अरे वा निरूपाचा बबड्या, इथे निरूपा ATM आहे वाटतं. काय गे निरूपा, त्या दिवशी धूमकेतूनं तिची पहिली कमाई माझ्या हातावर ठेवली तेव्हा तू काय म्हणाली होती? बायकोचा बैल, बायकोच्या जीवावर जगणारा, हे सगळ्या गोष्टी मला इथे तू बोलली होती. मग आता बबड्याचं ATM निरूपा आहे, हे तर खरंच आहे ना? काय रे बबड्या, उठलं सुटलं निरूपाकडे ATM असल्यासारखं पैसे मागायला येतोस? असं म्हणून आता पंकज काही वाद घालत बसत नाही, कारण इथे त्याची पड्याची बाजू असते, त्यामुळे तो लगेच निघून जातो. पण इकडे मात्र सत्याने बरोबर पॉईंट उचलून धरलेला असतो आणि बरोबर इथे निरूपाला झापलेलंच असतं. तेव्हा लगेचच निरूपाची चांगलीच इथे ताणल्यानंतर तो येतो आणि म्हणत असतो, बरं बाप आणि आजी, मी येतो आता, मला ना सांगलीचं भाडं आहे, मी जातो. असं म्हणूनच आता सांगली टू पुण्याचं भाडं असतं आणि निघून जातो. तर आता इकडे आजी म्हणत असतात, अगं निरूपा, मी आणि सुधाकर जरा मार्केटमध्ये जाऊन येतो, थोडंसं सामान काही खरेदी करायचं आहे ते घेऊन येतो. तेव्हाच आता इकडे निरूपा म्हणत असते, हो हो ठीक आहे. तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की मीराची खूपच लगबग आणि धावपळ सुरू असते, कारण तिला आज 50 बुके बनवण्याची वन टाईम ऑर्डर असते आणि त्यामुळेच तिची लगबग आणि धावपळ सुरू असते. तेवढ्यातच तिला सत्याचा फोन आलेला असतो. तिकडून सत्या म्हणत असतो, अगं धूमकेतू काय करतेस? म्हणजे अगं ये बायको काय करतेस? तेव्हा लगेचच मीरा म्हणत असते, आज धूमकेतू नाही चक्क बायको. तेव्हा सत्या म्हणतो, मग माझ्या बायकोला धूमकेतू म्हणतो आणि धूमकेतूला माझी बायकोच आहे ना, मग बायको म्हटलं म्हणून काय फरक आहे? हो हो, तुमचा आज मस्करी करण्याचा मूड असेल तर नका करू. अगं का अशी चिडचिड करतेस? काय झालेलं आहे? अहो काय नाही, मला ना आज वन टाईम 50 बुके ऑर्डर बनवायचे आहेत आणि ती ऑर्डर द्यायची आहे, त्यामुळे तुम्ही ना उगाचच आता माझा वेळ खाऊ नका. अगं धूमकेतू, मग मी तुला काही मदत करू का? अगं तुझा असिस्टंट बनून येऊ का? तेव्हाच आता मीरा म्हणत असते, मला मदत करायचीच आहे ना, तर आता फोन ठेवा, हीच माझ्यासाठी खूप मोठी मदत असणार आहे. असं म्हणून आता मीरा लगेच सत्याच्या तोंडावर फोन कट करते. आता मीराने फोन कट केल्यानंतर इकडे सत्या म्हणत असतो, धूमकेतूने तर माझ्या तोंडावर सरळ सरळ फोनच कट केला, बापरे बाप बायको. असं म्हणून आता मीरा म्हणत असते, अरे काय करायचं आता, मला तर खूपच गोंधळ होतोय, माझा खूपच चिडचिड होती. 50 बुकिंगची ऑर्डर दुपारी 12 वाजेपर्यंतच पूर्ण करायची. आता हे सगळं निरूपा पाठी असते आणि तिने मीराचं सगळं काही बोलणं इथे ऐकलेलं असतं. आता ती मनातच म्हणत असते, अच्छा 50 बुके करण्याची ऑर्डर आहे का? मी पण बघतेच आता, तू 50 बुके दुपारी 12 वाजेपर्यंत कसे पूर्ण करतेस आणि कशी ती ऑर्डर पूर्ण करतेस ते मला सुद्धा पाहायचंच आहे. असं निरूपा इथे बोलत असते. आता बघ ही निरूपा काय करते आणि कशी तुला मजा आणते, तेच आता इकडे निरूपा बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी निरूपाने इकडे बोलल्यानंतर मीरा मात्र इकडे आता शॉपमध्ये जाऊन पोहोचलेली असते. मीरा तिचं काम अगदीच व्यवस्थित पद्धतीने करत असते. खरं तर सकाळपासूनच खूप सारे कस्टमर आलेले असतात आणि खूप सारे कस्टमर आल्यानंतर इकडे ती खूपच शिताफीने काम करण्याचा प्रयत्न करत असते. जवळपास तिने कस्टमर करत 3 ते 4 बुके सुद्धा इथे बनवलेले असतात आणि 3 ते 4 बुके बनवल्यानंतर ती आता बाकीचं सुद्धा काम करायला लागलेली असते. पण इकडे निरूपा म्हणते, नाही काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी जुगाड लावलाच पाहिजे, काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या मीराचा माज इथे उतरवलाच पाहिजे, असं इथे आता ती बोलत असते. तेव्हा इकडे लगेचच आता निरूपा मीराकडे जाते आणि निरूपा मीराकडे गेल्यानंतर तिला म्हणत असते, काय गे काय करत आहेस आणि इथे दुकानावरती येऊन बसतीस, घरची कामं कोण करणार आहे? तेव्हाच ती म्हणते, अहो सासूबाई असं काय करताय, मी तर घरची सगळी कामं करून आलेली आहे. कसली घरची कामं करून आलेली आहेस? मला भाकरी खायची आहे आणि तुला माहिती ना मला भाकरी आवडते, मग आत्ताच्या आत्ता घरी चल आणि मला भाकरी बनवून दे. तेव्हाच मीरा म्हणते, अहो सासूबाई तुम्हाला दुपारच्याला भाकर लागणार आहे ना, मग मी एक काम करते, तुम्हाला ना इथे गरमागरम दुपारच्या जेवणासाठी मस्त भाकर देते आणि मग तुम्ही तेव्हाच ती भाकर खा, असं इथे ती बोलते. मला दुपारच्या जेवणासाठी नाही पाहिजे, दुपारी मला गरम गरम नाही खायची, मला आत्ता गारच खायची आहे भाकर. अहो सासूबाई असं काय करताय, गार भाकर खायची म्हणजे ती वातडल्यासारखी होईल ना, मग गरम गरम तुम्हाला चांगली लागेल ना भाकर, तुम्ही गरम गरम खाऊ शकता ना, असं ती बोलत असते. हे मला काय खायचंय कधी खायचंय हे तू ठरवू नकोस आणि मी आत्ताच्या आत्ताच मला गरम भाकर खायची आहे, समजलं तुला? गरम भाकरीबरोबर चटणी पण लागणार आहे. काय चटणी पण लागणार आहे? हो का, काही प्रॉब्लेम आहे का?
चटणी सुद्धा लागणारच आहे, समजलं तुला? असं म्हटल्यानंतर आता लगेचच मीरा म्हणत असते, पण सासूबाई संध्याकाळी करून दिली तर नाही का चालणार? नाही चालणार, मला आत्ताच्या आत्ताच गरम गरमच भाकर खायची, समजलं? असं म्हणूनच आता लगेचच इकडे आपण पाहतो की मीरा घरी आलेली असते आणि 10 मिनिटासाठी घरी गेलेली मीरा बराच वेळ घरीच असते, कारण तिच्याकडे आता कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. आता मस्त गरमागरम तिने 3-4 भाकरी बनवलेल्या असतात. मस्त गरमागरम 3-4 भाकरी बनवल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता मीराने मस्त चटणी सुद्धा बनवलेली असते आणि तेव्हा चटणी बनवल्यानंतर मीराचं ऑलमोस्ट काम इथे झालेलं असतं. आता ती इकडे येऊन पाहते तर हिनं सगळं काम केलेलं आहे आणि तेव्हा लगेचच मीरा पुन्हा दुकानावरती जाते. पुन्हा दुकानावरती जाऊन कस्टमर करतच आता जे काही ऑर्डर्स आहे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. पण आता मीरा इकडे दुकानावर तर आलेली असते, पण तेव्हा निरूपा म्हणत असते, आता पुन्हा दुकानावर गेलीस ना, मग बघ आता मी पुन्हा काय करते ते. असं म्हणूनच आता पुन्हा दुकानावरती गेल्यानंतर मीराला म्हणत असते, काय गे इथे चटणी बनवलीस, मग भाजी? अहो सासूबाई असं काय करताय? मी मस्त आता इकडे भेंडीची भाजी, आमटी, त्याचबरोबर तुमच्यासाठी चटणी वगैरे हे सगळं काही बनवलंय ना, आणि मग आणखी तुम्हाला काय हवंय? काय हवंय म्हणजे मला वांग्याची भाजी खायची, आत्ताच्या आत्ता घरी चल आणि वांग्याची भाजी बनव. असं म्हणूनच आता मीरा म्हणते, अहो सासूबाई पण त्या भाज्या इथे खराब होतील ना, एवढ्या सगळ्या बनवल्यात त्या वाया जातील. ते तू सांगू नकोस मला, तुला सांगितलंय ना मी काय करायचंय आणि काय नाही ते, त्यामुळे आत्ताच्या आत्ता चल आणि वांग्याची भाजी बनव. असं म्हणून आता मीरा जी आहे ती इकडे वांग्याची भाजी बनवायला निघालेली असते. तेव्हाच आपण पाहतो की आता मीराने पूर्व तयारी करून घेतलेली असते आणि मीराने पूर्ण तयारी करून घेतल्यानंतर आता मीरा मस्त प्रिपरेशन करते आणि ती भाजी वांग्याची जी आहे ती वाफायला टाकते. आता बेसिक तयारी करते, पुन्हा लगबगीनेच जवळच शॉप असल्या कारणाने पुन्हा शॉपमध्ये जाते. आता निरूपा म्हणते, मला तर हेच हवं होतं सगळं आणि त्याकरिताच मी ह्या सगळ्या गोष्टी इथे करत होते. अगदीच बरोबर आहे, आता बघ मी काय करते ते. असं म्हणूनच आता निरूपा किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आल्यानंतर तो जो काही भाजीचा गॅस मीराने कमी करून ठेवलेला असतो तो भाजीचा गॅस इथे ती वाढवण्याचं काम करते. आता भाजीचा गॅस वाढवल्यानंतर इकडे मात्र लगेचच जी निरूपा आहे ती हॉलमध्ये येऊन बसते. आता मीराचं इकडे सगळं काम सुरू असतं, ते सुद्धा अगदी व्यवस्थित. जेवढा वेळ मिळाला आहे तेवढ्या वेळामध्ये ती इथे काम करण्याचा प्रयत्न करते. पण आपण पाहतो की आता इकडे भाजीचा गॅस खूप मोठा असतो आणि खूप मोठा गॅस करून ठेवल्यानंतर इथे आता जळालेला वास येत असतो. निरूपा मस्त हॉलमध्ये पायावर पाय टाकून छान बसलेली असते आणि छान बसल्यानंतर तेवढ्यातच तिथे सुधाकर येतात. आता सुधाकर आल्यानंतर आपण इकडे पाहतो की आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुधाकर म्हणतात, अगं काय करायला लागलेली आहेस तू? डोक्यावर पडलीस का? घरामध्ये इथे गॅस चालू आहे, काहीतरी करपल्याचा वास येतोय आणि अशी खुशाल बसलीस. तेव्हाच निरूपा म्हणते, ते सगळं तुमच्या त्या लाडक्या सुनेला समजायला पाहिजे ना. ती नुसतं इथे मी कामवाली बाई आहे का? तिने ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या काय नाही हे ठरवायला पाहिजे का? आणि एवढीच तुम्हाला सुनाचा पुळका येतोय तर जाऊन बंद करा. असं म्हणूनच आता सुधाकर धावतच किचनमध्ये जातात आणि जो गॅस इथे भाजीचा ऑन असतो तो ते बंद करतात. आता इकडे मात्र लगेचच निरूपा म्हणत असते, हे सगळं त्या तुमच्या लाडक्या सुनेमुळे झालेलं आहे, तीच इथे भाजीचा गॅस मोठा करून गेलेली असेल, असं इथे ते बोलतात. आता आपण पाहतो की इकडे तेवढ्यातच मीरा आलेली असते. मीरा आल्यानंतर ह्या सगळा काही प्रकार पाहते आणि तिला हे सगळा प्रकार पाहिल्यानंतर थोडासा धक्काच बसतो. हे सगळं कसं झालं आहे असा इथे ती विचार करत असते. ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको होत्या असं सुद्धा तिला वाटतं. पण हे कसं शक्य आहे? मी तर इथे भाजीचा गॅस अगदीच बारीक करून गेले होते, हे असं होणं शक्यच नाही. तेव्हाच आता इकडे मीरा हे सगळं काय आहे असं इथे ती विचार करते. तेव्हाच इकडे निरूपा म्हणते, अगं तुझं कामाकडे लक्षच नाहीये, गॅस मोठा करून गेलीस आणि असं इथे झालेलं आहे हे सगळं. तेव्हाच आता सुद्धा म्हणतात, अगं निरूपा पण तू इथे होतीस ना किचनमध्ये, मग तू लक्ष द्यायचंच ना. पण इकडे लगेचच निरूपा म्हणते, हे जर असं नुकसान होणार असेल सामानाचं वगैरे तर मग मी इथे एक काम करेल, तुझं हे जे काही दुकान आहे ना इथे फुलांचं ते सगळं दुकान मी इथे बंद करेल, समजलं तुला? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच आता सुधाकर म्हणतात, अगे काय चाललंय निरूपा, असं कसं बोलू शकतेस ग तू? अगं बंद कर हे सगळं. आणि काय ग किती त्रास देणार आहेस तिला तू?
तेव्हा लगेचच आपण पाहतो की निरुपा शांत बसते आणि इकडे मीरा तू काळजी करू नकोस. कशी काळजी करू नकोस? कामाकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष पाहिजे. हिचं कामाकडे अजिबातच लक्ष नाहीये. उठलं सुटलं दुकानच करत आहे. अगं असं काय करतेस? इथे तुझ्या 2 सुना आहेत आणि 2 सुना त्याचबरोबर तू सुद्धा आहेस. मग थोडंफार तू केलंस तर बिघडलं कुठं? असं इथे आता ती बोलत असते. तेव्हाच मीरा म्हणते असू द्यात मी जाऊन बघते. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जो काही पंकज आहे तो पंकज मात्र इकडे त्याच्या मित्राला भेटायला आलेला असतो आणि त्याच्या मित्राला भेटायला आल्यानंतर तो म्हणत असतो अरे चल ना मस्त कॅफेमध्ये वगैरे जाऊयात. कॅफेमध्ये नाही त्याची काही गरज नाही, नको तिकडे जायला नको असं इथे तो बोलत असतो. इथेच मस्त गार्डनमध्ये बसूयात. पण तुला सांगू का काय रे, म्हातारी माणसं सुद्धा चांगल्याच बऱ्याच गप्पा मारतायत. म्हणजे मला नाही समजलं कशाबद्दल बोलतोयस? अरे मी आता तिथे बाजूला बसलो होतो ना आणि तिथे बाजूला बसल्यानंतर तिथे म्हातारी माणसं होती आणि ते त्यांच्या घराबद्दल, सुनाबद्दल, लेकांबद्दल एवढं सगळं काही बोलत होते ना. बापरे, ते ऐकून तर मला त्यांच्या सुनाची नावं सुद्धा पाठ झालेली आहेत. आणि तेवढ्यातच आता त्याला इकडे देविकाचा फोन आलेला असतो. देविकाचा फोन आल्याबरोबर इकडे देविका म्हणतेस काय कुठे आहेस? तेव्हा तो म्हणत असतो अगं मी ना आता एका मीटिंगची तयारी करत आहे. बोल ना तू कशाला फोन केलायस? अरे काही नाही. बापरे खरं सांगू का पंकज, किती काम करतोयस रे तू. हे एवढं सगळं काम करतोयस ना त्यामुळे मला तर तुझं खूपच कौतुक वाटतंय बघ. खरंच तुझं ना आज मला तुला एवढं सगळं काम करताना पाहिल्यानंतर मला तर खरंच खूप आनंद होतोय बघ. खरंच तुला मानलं पाहिजे बघ, ह्या सगळ्या काही गोष्टी तू इथे करत आहेस असं ती बोलत असते. अगं हो मग मी नाही करायचं तर कोणी काम करायचं? आणि काम तर आपल्याला करावंच लागणार आहे ना. तू नको काळजी करूस. आणि तुझं बोल ना, तू कशासाठी फोन केलायस? अरे मी फोन ना असंच केला होता, म्हटलं चला तुझ्याशी मस्त बोलावं, गप्पा माराव्या वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी इथे फोन केला होता. अच्छा असं आहे तर. पण मला एक गोष्ट सांग पंकज, साधारण तुझ्या ऑफिसमध्ये किती एम्प्लॉय असतील? तेव्हाच इथे तो म्हणत असतो असतील 20-25. का? पण बघ ना त्या सगळ्यांना हँडल करायचं, ते सगळं काही बघायचं, मला तर खरंच तुझं खूप कौतुक वाटतंय बघ असं इथे आता ती बोलत असते. तेव्हाच इकडे पण आता तू कुठे आहेस? अरे मी आता ऑफिसमध्येच आहे ना. आता तुला म्हटलं ना माझी एक मीटिंग आहे म्हणून, मग मी त्या मीटिंगचीच इथे तयारी करत होतो. तू काय चाललेलं आहे काय तुझं नेमकं? तेव्हाच इथे ती म्हणते नाही रे, मला तुझी आठवण आली आणि तुझी आठवण आल्यानंतर मला असं वाटलं की आज तुझ्याशी थोड्याशा गप्पा माराव्यात, बोलाव्यात म्हणून. आता सरळ सरळ इथे पंकज बायकोला खोटं बोललेला असतो. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो वारे पंकज, तू तर एक नंबरचा चालू आहेस. कसलं शितापीने इथे तू तुझ्या बायकोला गंडवलंयस, कसं शितापीने इथे तू तुझ्या बायकोला चांगलंच इथे म्हणजे खोटं बोललेलं आहेस. तेव्हाच तो म्हणतो अरे काय करणार, त्याच्याशिवाय पर्याय कुठला राहतो आपल्याकडे आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलाव्याच लागतात, कारण त्याच्याशिवाय पर्यायच राहत नाही असं सुद्धा इथे तो बोलतो. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो मीरा घरीच असते आणि तेव्हा इकडे मीरा विचार करत असते काय करू, मला काही समजत नाहीये. मला तर आता दुपारपर्यंतच इथे 50 बुकिंगची ऑर्डर द्यायची आहे. तेवढ्यातच मधू शॉपमध्ये आलेली असते आणि तिने आल्याबरोबरच इथे अरे ताई इथे दुकानात नाहीये, कुठे गेली असेल असं म्हणून ती आता तिला फोन करते आणि फोन केल्यानंतर इकडे मात्र मीरा लगेचच तिचा फोन उचलते आणि म्हणत असते बोल ना मधू, कशासाठी फोन केलायस? अगं ताई तू कुठे आहेस? मी इथे दुकानामध्ये आले होते. तेव्हाच ती म्हणत असते अगं मी घरीच अडकले, काय करू, मला खूपच टेन्शन आले. काय झालंय ताई? तेवढ्यातच आता इकडे निरुपा आलेली असते आणि निरुपा म्हणत असते काय गे, फोनवरती काय बोलत आहेस? काम करायचं सोडून दिलंयस आणि फोनवरती बोलतेस? आता हे सगळं मधू ऐकत असते. आता तेव्हाच मीरा एक डोकं चालवते. ती म्हणत असते आता सासूबाई तर मला इथून जाऊ देणार नाही, ही तर गोष्ट महत्वाची आहे, मग मी आता मधुराला ऐकवते असं म्हणून आता ती मोठ्यानेच बोलत असते. अहो सासूबाई नका काळजी करू, मी सगळी कामं करणार आहे. पण तुम्हाला सांगू का, मला दुपारपर्यंत 50 इथे बुकेंची ऑर्डर द्यायची आहे आणि 50 बुकेंची ऑर्डर इथे दुपारी 12 वाजेपर्यंत कंप्लीट करायची. मी 5-6 बुके सुद्धा इथे माझ्या टेबलाच्या खाली इथे बनवून ठेवलेले सगळं सामान सुद्धा आहे. पण मला आता इथे एवढी घरची कामं आहेत तर मी काय करणार आहे असं सुद्धा इथे ती बोलते. हो का? अगं ए मीरा, एवढ्या जोराजोरामध्ये का बोलतेस? मी तर इथे तुझ्या समोरच उभी आहे ना. मग तुझ्या समोर उभी असताना सुद्धा तू इथे एवढ्या जोराजोरात बोलतेस माझ्याशी? चल शांत बस आता, चल तो फोन ठेव बरं बाजूला. तेव्हा मीरा म्हणत असते हो हे काय, मी तर लगेचच फोन ठेवलेला सुद्धा आहे असं म्हणून लगेचच आता मीरा इकडे मधूचा फोन कट करते. आणि तेव्हा इकडे निरुपाला असं वाटतं ही मुद्दामून काय करत होती, म्हणजे मुद्दामून ही
इथे मला ऐकवण्यासाठी तर बोलत नव्हती ना, त्या मधूने तर हिचं बोलणं ऐकलं वगैरे नसेल ना, असा इथे ती विचार करत असते. तेव्हाच प्रेक्षकांनो इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता मीराला तर इकडे जायला जमलेलं नसतं, पण इकडे आता मधू म्हणत असते, ताई तू नको काळजी करूस, इथे तुला ह्या फुलांच्या बुकेची ऑर्डर कंप्लीट करायची आहे ना, मग मी सुद्धा अगदीच तुला मदत करेल, हे सगळं मी करायचा प्रयत्न करेल, तू अजिबात काळजी करू नकोस, बघ आता तुझी 50 बुकेची ऑर्डर सुद्धा कशी फटाफट मी कंप्लीट करते, असं इथे ती म्हणते. आता निरूपाला थोडासा संशय आलेला असतो, त्यामुळे निरूपा लगेचच धावत इकडे दुकानाकडे येते, कारण तिला पाहायचं असतं की इकडे मधू तर दुकानामध्ये कामाला लागलेली नाहीये ना, आणि त्यामुळेच ती तिकडे येते. आता तिकडे आल्यानंतर आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तिला कोणीच दुकानामध्ये दिसत नाही, कारण दुकानामध्ये इथे जी आपली ही आहे मधू आहे ती खाली बसूनच काम करण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून कोणाला दिसू नये वगैरे म्हणून. आता इकडे सत्या जो आहे तो सत्या एका माणसाशी बोलत असतो, आणि तेव्हा तो ओळखीचाच माणूस असतो, पंकजला सुद्धा आणि सत्याला सुद्धा बऱ्यापैकी तो ओळखत असतो. त्यामुळे इकडे तो म्हणत असतो, अरे सत्या मला एक गोष्ट सांग, तुझा तो भाऊ काय काम करतो रे? अरे रव्या, तो तर खूप मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये आहे, त्याचं खूप चांगलं आहे बघ, AC मध्येच असतो तो, आणि खूप कष्टाळू सुद्धा आहे बघ. पण काय झालं, काय विचारत आहेस तू हे सगळं? अरे काही नाही, मी ना त्याला आता गार्डनमध्ये बसलेलं बघितलं ना म्हणून विचारलं. अरे नाही, त्याच्यासारखंच कोणीतरी दुसरं बघितलं असेल तू, पण तू कुठे काम करतो हे माहिती का तुला? अरे त्याचं काय आहे ना, इथेच कुठेतरी ऑफिस आहे, मी एकदा दोनदा तिला तिथे सोडायला गेलो होतो, पण असं जवळून काही त्याचं मी ऑफिस वगैरे काही पाहिलं नाहीये. पण काय झालेलं आहे? अरे काही नाही, मी आता गार्डनमध्ये सेम त्याच्यासारखाच पोराला बघितलं ना म्हणून म्हणतो. अरे नाही, तू दुसरं कोणाला तरी बघितलं असेल. अरे तो अशा एसीच्या गाडीमध्ये फिरतो आणि AC मध्येच बसून असतो, तो पण खूप मोठ्या पदावर आहे, लाखोचे बंडल घेऊन खिशामध्ये फिरतो, काय सांगू तुला, असं तो म्हणत असतो. आणि तेव्हा इकडे तू नक्कीच तिकडे कोणाला तरी दुसऱ्याला पाहिलं असेल, तुझा गैरसमज झाला असेल, असं सत्या आता पंकजबद्दल ठाम विश्वासाने सांगत असतो. इकडे त्याला कुठे माहिती आहे की जो पंकज आहे तो मात्र सगळ्या गोष्टी गंडवण्याचं त्याला काम करतोय, आणि कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा इथे आता जो पंकज आहे तो गार्डनमध्येच बसलेला असतो. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जी मधू आहे, मधूने आता जवळपास बरेच बुके बनवत आणलेले असतात, कारण मधूचं काम हे खूप शितापीने इथे चालू असतं. तिला सुद्धा आता पहिल्यापासूनच ती इथे हे बुके बनवण्याच्याच याच्यामध्ये असते. आणि तिथे तेवढ्यातच आता आजी येतात. आता आजी आल्यानंतर दुकानामध्ये कोणीच नसतं, आणि तेव्हा त्या काउंटरकडे जातात. आता काउंटरकडे गेल्यानंतर तिथे मधू असते. अगं मधू, तू इथे काय करतेस असं त्या जोरातच विचारतात. आणि तेव्हा मधू म्हणत असते, ताई नाहीये इथे, ताई घरी कामामध्ये अडकली आणि तिला दुपारपर्यंत 50 बुकेंची ऑर्डर द्यायची आहे 12 वाजेपर्यंत, त्यामुळेच मी इथे करते. अशी कशी मीरा कामामध्ये अडकली? घरचं तर सगळं काम झालं होतं, मग आता इथे ती घरी काय करते? बरं तू थांब, तू बघ, तुझं काम कर, मी बघते ती काय करते ते, असं म्हणूनच आता आजी घराकडे निघतात. तेव्हा आजीच्या मनामध्ये नेमकं सुरू असतं, नक्कीच काम आहे का आणखी दुसरी काही गोष्ट आहे, एकदा जाऊन बघायला पाहिजे, ही निरूपा काहीतरी करत तर नाही ना, असा इथे त्यांच्या मनामध्ये विचार येतो. तर आपण आता पाहतो की इकडे आजी घरी येतात. तेव्हा मीरा किचनमध्ये असते, आणि आजी म्हणतात, काय गई मीरा, तू इथे किचनमध्ये काय करतेस? आणि तिकडे 50 बुकेची ऑर्डर 12 वाजेपर्यंत द्यायची, मग इथे काय करतेस? आणि एवढा सगळा स्वयंपाक कशासाठी बनवलायस, कोणासाठी बनवलायस, आणि आत्ता काय बनवत आहेस तू? अगं हे सगळं वायाला जाईल ना, भाकरी भाजी चपाती एवढ्या सगळ्या 2-2 3-3 भाज्या, चटणी, काय गावजेवण द्यायचं आहे की काय? तेव्हाच मीरा काहीच बोलत नसते. तर इकडे मधू विचारत असते की आता नाही, आजी गेल्यात ना, नक्कीच काहीतरी करतील. तर आता इकडे खरं सांग मीरा, काय झालेलं आहे हे समज काय आहे? तेव्हा मीरा मात्र अगदी शांत बसलेली असते, आणि मीरा शांत बसल्यानंतर आजीला सगळ्या काही गोष्टी इथे न सांगता समजत असतात. हे सगळं निरूपाने केलेलं आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते. आता त्या म्हणतात, आता बघच मी काय करते, तर तू काळजी करू नकोस, असं म्हणूनच आता प्रेक्षकांनो पुढील भाग खूपच रंजकदार होणार असतो. कारण आता इकडे मुद्दामच जी निरूपा आहे ती इकडे दुकानाकडे निघालेली असते. जेव्हाच निरूपा दुकानाकडे जाते तेव्हा मात्र समोर तिला काउंटर समोर आजी दिसतात. मीरा सुद्धा तिथेच असते, आणि मीराने मधूच्या साह्याने, मधूच्या मदतीने 50 बुकेंची ऑर्डर जी आहे ती पूर्ण केलेली असते. आता आजी समोर पाहिल्यानंतर निरूपाचा चांगलाच थरकाप होतो. आता सत्याला ज्या मित्राने इथे सांगितलं असतं पंकजबद्दल, तो मित्र इथे समोर असतो, आणि पंकज सुद्धा गार्डनमध्ये त्या मित्राने सांगितलेलं सगळं काही इथे सत्याला आठवतं. म्हणजे पंकज जो आहे तो नोकरीला नाही, जॉबला नाही, आणि तो खोटं बोलत आहे घरातून, अशा पद्धतीने पैसे तो उकळत आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे सत्याला समजतात. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब